11 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन वीक. 11 फेब्रुवारी म्हणजे प्रॉमिस डे, प्रेमाची शपथ घ्यायचा दिवस. पण त्याच दिवशी एका पतीला मृत्यूची शपथ देण्यात आली. ही घटना आहे जबलपूरमधील. सुमित काझी एक साधा कुटुंब वत्सल तरुण आणि त्याची पत्नी जमुना उर्फ कविता. दोघांचं आयुष्य वरून शांत दिसत होतं, पण आतमध्ये काहीतरी तुटत होतं. सुमित आपल्या पत्नीला नेहमी नर्मदा नदीच्या तटावर मंदिरात घेऊन जात असे. तिथे त्यांची ओळख मंदिरातील पुजारी त्रिपाठीशी झाली. घरगुती अडचणी, सल्ला मसलत, भेटीगाठी, पण हळूहळू विश्वासाचं नातं बदलत गेलं आणि ते अनैतिक संबंधामध्ये झालं. प्रेम आंधळ असतं असं म्हणतात, पण इथे ते निर्दयी झालं. या संबंधात सुमितला संशय आला होता. घरात दोघांचे वाद वाढू लागले होते आणि तेव्हाच ठरला एक कट. पती आड येतोय आपल्या प्रेमात, तर त्यालाच हटवायचं. जमुना आणि पुजारीने एक भयंकर योजना आखली आणि दिवस निवडला प्रॉमिस डेचा. त्या दिवशी जमुनाने सुमितकडून वचन घेतलं की माझ्या भावाचा साखरपुडा आहे, त्याला आपल्याला जायचं आहे. सुमितनेही होकार दिला, पण त्याला काय माहिती, तो मृत्यूच्या दिशेने निघाला होता. दुपारी दोघे दुचाकीवरून निघाले. रस्त्यात जमुना सतत मोबाईलवर लोकेशन पाठवत होती आणि दुसरीकडे पुजारी हा आधीच दबा धरून बसलेला होता. रस्त्याने जात असताना क्षणभरात पुजारी याने आडवं येऊन गाडीवर हल्ला केला आणि सुमित तेथेच जखमी झाला. दोघांनी त्याला जंगलात ओढत नेलं आणि तिथे त्याच्यावर वार करण्यात आले. या कटामध्ये त्याची पत्नीही पूर्णपणे सहभागी होती आणि तिथेच त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर जमुनाने लुटीचा बनाव रचला, पण सत्य फार काळ लपून राहत नाही. पोलिसांनी कॉल डिटेल्स तपासले, चाट उघडले गेल्या, संपूर्ण कट समोर आला. भक्तीच्या आड दडलेलं प्रेम, विश्वासाच्या नात्याला लागलेला कलंक, ह्या दोन्ही गोष्टी यामधून दिसून आल्या. आज दोघेही पोलिसांच्या ताब्यात आहेत. परंतु 1-2 वर्षाची चिमुरडीचं आयुष्य, या दोघांच्या मुलीचं, हे यांच्या एका चुकीच्या प्रेमामुळं उद्ध्वस्त झालं. प्रेम जे आयुष्य देतं ते कधी कधी मृत्यूचं कारणही ठरतं. धन्यवाद.